नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण सोडून सगळे सुखी आहेत असे वाटू लागते तेव्हा मनाचा हा भ्रम दूर करण्यासाठी पुढे दिलेली कथा कायम लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या सुखाचा हेवा वाटतो, थांबा. ही मार्मिक कथा एकदा ऐकाच. दुसऱ्याची प्रगती पाहून अनेकदा आपल्या मनात असं निर्माण होतं की विशेषतः सध्याच्या सोशल मीडिया काळात प्रत्येकजण दुसऱ्याचं सुख पाहून स्वतःचे जळफळाट करून घेतो, अस्वस्थ होतो. आपण सोडून सगळे कसे सुखी आहेत असेच आपल्याला वाटत राहते आणि त्या विचाराने आपण आणखी दुःखी होतो. या दुःखाचे मूळ नष्ट करायचे असेल तर पुढे दिलेली गोष्ट ऐका व कायम लक्षात ठेवा. ही गोष्ट एका प्राण्याची बागेतली. त्या बागेत एक चिंतनशील कावळा रोज फेरफटका मारतो. दुसऱ्यांना पाहता आपल्या काळ्या रंगाकडे बघत सतत स्वतःचा दुःश्वास करतो. अशा वेळी त्याला तलावात पोहणारा पांढरा शुभ्र राजहंस त्याला खुणावतो. मात्र आपल्या काळ्या रंगामुळे आणि कर्कश आवाजामुळे कुणी आपल्याशी बोलेल याची त्याला खात्री वाटत नाही. तरीसुद्धा एक दिवस तो धाडस करून राजहंसाला हाक मारतो, त्याचे कौतुक करतो, रूपाचे गोडवे गातो. ते ऐकून राजहंस सुखावतो आणि म्हणतो, माझा पांढरा रंग लोकांना खुणावतो, पण मला तो हिरवागार पोपट आवडतो. किती छान लाल टुनू चोच आहे त्याची. शिवाय गोड गोड बोलून सगळ्याचे मन जिंकतो. राजहंसाचे बोलणे ऐकून कावळ्याला पोपटाचा हेवा वाटला. तो रडत उडत त्याच्या पिंजऱ्याजवळ गेला, त्याचे कौतुक केले. पोपट मिठू करत आभार मानले व म्हणाला, कावळे दादा, माझा पोपटी रंग छान आहे, पण मी मोराचा रंगीत पिसारा पाहतो ना, तेव्हा आपल्याला दोनच रंग का मिळाले याचे वैषम्य वाटते मला. कावळ्याला वाटले याचा अर्थ मोरच सर्वात सुखी आहे, त्यामुळे एकदा त्याची भेट घेऊया असे म्हणत कावळ्याने मोराची भेट घेतली. मोर आपले कौतुक ऐकून मोहरून गेला. त्याने आपला पिसारा फुलवत ते सुंदर रंग बघून कावळा हरखून गेला. ते बघत असताना कावळा म्हणाला, मोरा, तू सर्वात सुंदर आणि सुखी आहेस, नाहीतर मला देवाने एकच रंग लावून पाठवला, निदान पुढच्या जन्मी तरी मोराचा मिळावा. हे ऐकून मोर हसून म्हणाला, अरे, सुंदर दिसण्याचे फायदे असतात तसे तोटेही असतात. आज हेच सौंदर्य लोकांना बघता यावं म्हणून मला पिंजऱ्यात ठेवले आहे. माझे आयुष्य चौकटीत बांधले गेले. अशा वेळी उलट तुझ्या आयुष्याचा मला हेवा वाटतो. तू म्हणजेच तुझ्याकडे कोणी बघत नाही, पण म्हणूनच की काय तू स्वच्छंद आयुष्य जगू शकतोस, त्याचा आस्वाद घेतो. हे ऐकल्यावर कावळ्याला स्वतःबद्दल प्रेम वाटू लागले आणि तो आपल्या आयुष्यभराचा भरभरून आनंद घेऊ लागला. तात्पर्य, आपण माणसंही तसेच प्राण्यांसारखे दुसऱ्याच्या सुखाशी तुलना करत बसतो. त्यापेक्षा आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानायला शिकलं पाहिजे. आपल्यालाही स्वतःबद्दल हेवा वाटला पाहिजे. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी.